नमस्कार मित्रांनो, मी मनीषा. स्वागत आहे तुमचं रिअल स्टोरी चॅनलवर. आजची ही कथा फक्त एका स्त्रीची नाही, तर त्या प्रत्येक स्त्रीची आहे, जिला आयुष्यात कधीतरी कमी लेखलं गेलं असेलच. कधी तिच्या स्वप्नांवर हसलं गेलं, कधी तिच्या मेहनतीची किंमत केली गेली नाही आणि कधी तिला फक्त घरापुरती मर्यादित समजलं गेलं. पण म्हणतात ना, जे लोक शांत असतात त्यांच्याच आत सर्वात मोठं वादळ सुरू असतं. तसेच आजची कथा आहे सईची, एका साध्या गृहिणीची, जिला स्वतःच्या घरातच अपमान सहन करावा लागला. तिच्या नवऱ्याने तिला सांगितलं की तुझी लायकी फक्त या स्वयंपाकघरातच आहे. हिम्मत असेल तर सरकारी नोकरी करून माझ्यासारखे पैसे कमावून दाखव. त्या एका वाक्याने तिचं मन तुटलं. पण त्या क्षणी तिच्या आयुष्यात एका नव्या प्रवासाची सुरुवात झाली. ही कथा शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कधी कधी आयुष्यात मिळालेला अपमानच माणसाला इतकं मजबूत बनवतो की एक दिवस त्याच्या अपमानाचं उत्तर संपूर्ण जगाला दिसतं. रात्रीचे 11 वाजले होते. संपूर्ण घर झोपलं होतं. स्वयंपाकघरातील शेवटचं भांडं धुवून सई थकलेल्या शरीराने हॉलमध्ये आली. तिच्या हातांवर साबणाचा वास होता, कपाळावर घाम होता आणि डोळ्यात थकवा. पण मनात मात्र हजारो अपूर्ण स्वप्न होती. तेवढं तिचा नवरा अभिजित मोबाईल बाजूला ठेवत मोठ्याने म्हणाला, तुझी लायकी फक्त या स्वयंपाकघरात आहे. जेवण बनवण्यापलीकडे तुला काही येत नाही. हिम्मत असेल तर सरकारी नोकरी करून माझ्यासारखे पैसे कमावून दाखव. त्या एका वाक्याने सईच्या मनात काहीतरी तुटलं. पण त्या क्षणी तिच्या आत एक नवी जिद्दही जन्माला आली. सई लहानपणापासून खूप हुशार होती. गावातील छोट्याशा शाळेत शिकूनही ती नेहमी पहिली यायची. तिच्या शिक्षकांना खात्री होती की ही मुलगी एक दिवस खूप मोठं नाव कमावेल. तिचे बाबा शेतमजूर होते. दिवसभर उन्हात काम करूनही त्यांच्या चेहऱ्यावर कायम हास्य असायचं, कारण त्यांना आपल्या मुलीवर विश्वास होता. सई रात्री दिव्याच्या मंद प्रकाशात अभ्यास करायची. अनेकदा घरात लाईट जायची तेव्हा ती मेणबत्तीच्या उजेडात पुस्तक वाचायची. तिच्या आईला तिची काळजी वाटायची. इतका अभ्यास करून स्वतःची तब्येत खराब करू नको, आई म्हणायची. पण सई हसत उत्तर द्यायची, आई, एक दिवस मी मोठी अधिकारी होणार. तुला कोणाच्याही घरी कामाला जाऊ देणार नाही. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. 12वी झाल्यानंतर घरची परिस्थिती आणखीन खराब झाली. बाबांची तब्येत बिघडली, कर्ज वाढलं आणि त्याच वेळी सईसाठी लग्नाची मागणी आली. मुलगा सरकारी नोकरीत होता. घरच्यांना वाटलं मुलगी सुखात राहील. सईच्या मनात अजूनही शिक्षणाची स्वप्न होती. पण आई बाबांच्या डोळ्यातील काळजी पाहून तिने शांतपणे होकार दिला. लग्नाच्या दिवशी तिने तिची पुस्तकं एका जुन्या बॅगेत भरून कपाटाच्या कोपऱ्यात ठेवली, जणू स्वतःची स्वप्नच बंद करून ठेवली होती. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस ठीक गेले, पण हळूहळू सईला जाणवू लागलं की ह्या घरात तिची किंमत फक्त कामापुरती आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत ती सतत कामात असायची. सासू सासऱ्यांची सेवा, घर साफ करणं, स्वयंपाक, बाजार, नातेवाईक. तिच्या आयुष्यात स्वतःसाठी एक क्षणही उरला नव्हता. अभिजित सुरुवातीला शांत होता, पण नंतर त्याच्या बोलण्यात सतत अहंकार दिसू लागला. सरकारी नोकरी असल्याचा त्याला खूप गर्व होता. तो अनेकदा सईला कमी लेखायचा. तू फक्त घरातली बाई आहेस, तो म्हणायचा. एक दिवस अभिजितचे ऑफिसमधले मित्र घरी आले होते. सईने दिवसभर उभी राहून सगळ्यांसाठी खास जेवण बनवलं. तिचे पाय दुखत होते, पण चेहऱ्यावरती हसू ठेवून होती. जेवण झाल्यावर अभिजितचे मित्र तिचं कौतुक करू लागले. वहिनी, तुमच्या हातात जादू आहे, एक मित्र म्हणाला. पण त्या कौतुकावर अभिजित मोठ्याने हसत म्हणाला, अरे, तिची लायकीच एवढी आहे. स्वयंपाकघरातच शोभते ती. सरकारी नोकरी वगैरे तिच्या बच्ची नाही. त्या क्षणी सईच्या हातातील पाण्याचा ग्लास थरथरला. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने स्वतःला सावरलं. ती शांतपणे स्वयंपाकघरात गेली. गॅसजवळ उभी राहून ती रडत होती. त्या दिवशी पहिल्यांदाच तिला स्वतःचाच राग आला, कारण तिने स्वतःची स्वप्न इतक्या सहज सोडली होती. त्या रात्री सगळे झोपल्यानंतर ती हळूच कपाटाजवळ गेली. तिने ती जुनी बॅग बाहेर काढली. पुस्तकांवर धूळ साचली होती. तिने एक पुस्तक उघडलं आणि त्यातून तिच्या कॉलेजचा फोटो खाली पडला.
त्या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. ती फोटो हातात धरून खूप वेळ रडत बसली. मग आरशात स्वतःकडे पाहत तिने हळू आवाजात म्हटलं, मी अजून संपलेली नाही. दुसऱ्या दिवसापासून सईने पुन्हा अभ्यास सुरू केला. घरातील सगळी कामं संपल्यानंतर ती रात्री अभ्यासाला बसायची. अनेकदा झोप येऊन तिचं डोकं पुस्तकांवर पडायचं, पण ती पुन्हा उठून अभ्यास करायची. तिच्याकडे महागडे क्लासेस लावण्यासाठी पैसे नव्हते, त्यामुळे ती मोबाईलवर फ्री व्हिडिओ बघायची, नोट्स तयार करायची, जुनी पुस्तकं वापरायची. एक दिवस तिच्या मुलाला ताप आला. संपूर्ण रात्र ती त्याच्या डोक्यावर पट्ट्या ठेवत बसली. पहाटे 4 वाजता मुलगा झोपला आणि सई पुन्हा पुस्तक घेऊन बसली. कारण आता तिच्यासाठी हे फक्त स्वप्न नव्हतं, तर स्वतःच्या अस्तित्वाची लढाई होती. सासू अनेकदा टोमणे मारायची, या वयात कसला अभ्यास करतेस. नातेवाईक हसायचे, शेजारी बोलायचे, सरकारी नोकरी इतकी सोपी असती तर सगळेच अधिकारी झाले असते. पण सई शांत राहायची, कारण तिला माहिती होतं लोकांचं काम बोलणं असतं आणि जिद्दीचं काम उत्तर देणं असतं. महिने गेले. अखेर सरकारी परीक्षेचा दिवस आला. परीक्षा केंद्रात बसल्यावर सईचे हात थरथरत होते, पण तिचे डोळे मिटले आणि बाबांचा चेहरा आठवला. तू नक्की मोठी होशील, त्यांनी कधीतरी सांगितलेलं वाक्य तिच्या कानात घुमलं. तिने पूर्ण आत्मविश्वासाने पेपर लिहिला. निकाल लागला, पण ती नापास झाली होती. तो क्षण तिच्यासाठी खूप कठीण होता. तिने स्वतःला खोलीत बंद केलं आणि खूप रडली. अभिजित पुन्हा टोमणा मारत म्हणाला, मी आधी सांगितलं होतं ना, हे तुझ्यापासून होणार नाही. सई काही बोलली नाही, पण त्या रात्री तिने एक निर्णय घेतला. यावेळेस मी स्वतःसाठी नाही, तर माझ्या स्वाभिमानासाठी लढणार. तिने पुन्हा अभ्यास सुरू केला. आता तिची मेहनत आणखीन वाढली होती. ती दिवसभर घर सांभाळायची आणि रात्री स्वतःचं स्वप्न. अनेकदा तिच्या डोळ्यातून अश्रू व्हायचे, पण ती थांबत नव्हती, कारण आता तिला स्वतःला सिद्ध करायचं होतं. एक दिवस ती अभ्यास करत बसली होती. तेवढ्यात तिचे बाबा तिला भेटायला आले. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, मला माहित आहे तू नक्की यशस्वी होशील. त्या शब्दांनी सईच्या मनात नवी ताकद आली. अखेर दुसऱ्या परीक्षेचा निकाल लागण्याचा दिवस आला. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. तिने मोबाईलमध्ये रोल नंबर टाकला. स्क्रीन काही सेकंद लोड होत राहिली आणि अचानक तिच्या डोळ्यांसमोर शब्द चमकले, कॉंग्रॅच्युलेशन्स, यू आर सिलेक्टेड. क्षणभर तिला काहीच समजलं नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती जोरात रडू लागली. इतक्या वर्षाचा अपमान, संघर्ष, जागून काढलेल्या रात्री, सगळं तिच्या डोळ्यांसमोरून जात होतं. घरात आनंदाची लाट पसरली. सासू सासरे तिचं कौतुक करू लागले. शेजारी अभिनंदनासाठी येऊ लागले. पण अभिजित मात्र शांत उभा होता, कारण ज्या स्त्रीला त्याने फक्त स्वयंपाकघरापुरती मर्यादित म्हटलं होतं, ती आज सरकारी अधिकारी बनली होती. त्या रात्री तो हळूच सईजवळ आला. त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता. तो म्हणाला, सई, मला माफ कर, मी तुझ्या स्वप्नांची किंमत ओळखली नाही. सई काही क्षण शांत राहिली. मग हलकसं हसत म्हणाली, स्त्री फक्त घर सांभाळण्यासाठी जन्माला आलेली नसते. तिला साथ मिळाली तर ती आकाशालाही स्पर्श करू शकते. त्या दिवसानंतर सईचं आयुष्य बदललं, पण तिने तिचा संघर्ष कधी विसरला नाही, कारण त्या संघर्षानेच तिला स्वतःची ओळख दिली होती. आयुष्यात अनेकदा लोक तुमची किंमत कमी करतात, तुमच्या स्वप्नांवर हसतात, तुम्हाला सांगतात की तू काही करू शकत नाहीस. पण लक्षात ठेवा, दुसऱ्यांच्या शब्दांनी तुमची ओळख ठरत नाही. तुमची मेहनत, तुमची जिद्द आणि स्वतःवरचा विश्वास हेच तुमचं खरं सामर्थ्य असतं. एक स्त्री जेव्हा स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी उभी राहते, तेव्हा ती फक्त स्वतःचं आयुष्य बदलत नाही, तर तिच्यासारख्या हजारो स्त्रियांना प्रेरणा देते. त्यामुळे कधीही कोणाच्या स्वप्नांची थट्टा करू नका, कारण शांत दिसणाऱ्या व्यक्तीच्या आत किती मोठं वादळ सुरू आहे हे कोणालाच माहीत नसतं. मित्रांनो, ही कथा इथे संपते, पण तिच्या मागचा संदेश खूप मोठा आहे. आयुष्यात कुणालाही कमी समजू नका, विशेषतः त्या व्यक्तीला जे शांतपणे स्वतःच्या जबाबदाऱ्या सांभाळत असते, कारण प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे एक संघर्ष लपलेला असतो. स्त्रीला फक्त स्वयंपाकघरापुरतं मर्यादित समजणं खूप सोपं असतं, पण ती स्त्री वेळ आली तर स्वतःचं आणि संपूर्ण घराचं नशीब बदलवून दाखवू शकते. जर आज तुमच्यावर लोक हसत असतील, तुम्हाला कमी लेखत असतील, तर निराश होऊ नका.
कारण लोकांचं कामच बोलणं असतं, पण तुमचं काम स्वतःवर विश्वास ठेवणं आहे. कारण यश हे ओरडून नाही मिळत, ते शांतपणे केलेल्या मेहनतीतून मिळतं. आणि हो, जर ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच भावनिक व प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या परिवाराचा भाग नक्की बना. पुन्हा भेटू एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणाच्याही शब्दामुळे तुमची स्वप्न कधी मरू देऊ नका. धन्यवाद.